आज आपण तांदळाच्या पिठाचे पौष्टिक असे घावण कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर रेसिपीकडे वळूया। हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आपण। त्यानंतर ही जी वाटी आहे त्या वाटीच्या हिशोबाने आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आलं लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, जिरं आणि ह्या वाटीच्या हिशोबाने आपण 3 वाटी तांदळाचे पीठ घेतलं आहे। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मेथी, कोथिंबीर आपण ही उन्हात वाळून घेतलेली आहे, त्यामुळे त्याची पूड घेतलेली आहे। ओवा आणि तीळ। या तांदळाच्या पिठामध्ये आपण हे 1 वाटी बेसन पीठ घेणार आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घेणार आहे 1 चमचा। त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण ह्याचा जो ठेचा करून घेतला होता तो घेणार आहे आपण चवीप्रमाणे। कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता। त्यानंतर हळद घेणार आहे अर्धा चमचा। लाल तिखट पण मी अर्धा चमचाच वापरते, कारण की आपण हिरवी मिरची पण त्यात वापरली आहे। धनिया पावडर अर्धा चमचा, 1 चमचा जिरे। आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर ही मेथी, हे तीळ, ओवा आणि सुकवलेली कोथिंबीर आपण उन्हामध्ये ती 3 ते 4 दिवस व्यवस्थित वाळून घेतली आहे, ती घेते। आता आपण ती पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या मोठ्या चमच्याच्या सहाय्याने किंवा पळीच्या सहाय्याने हे करू शकता। आता ह्यामध्ये कमीत कमी मी 1 ग्लास पाणी ॲड करते पहिले, मग आपण ते हलवता हलवता बघून घ्यायचे की आपला अंदाज घेत जसं तुम्ही ढोश्यासाठी मिश्रण करताना त्या प्रकारे आपल्याला पातळ करून घ्यायचे। आता आपलं हे बॅटर बघा आपण अशा प्रकारे करून घेतलेलं आहे। आता मला ह्या 3 वाटी तांदळाच्या पिठीला 1 तांब्या पाणी लागले। आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित फेटून घेऊया परत। उन्हाळ्यात कसं खायला कंटाळा येतो मुलांना, रात्रीचं डाळ भात भाजी चपाती रोज रोज खात नाही। जर तुम्ही असं काही वेगळं करून दिलं ह्यामध्ये, तर भाज्या पण तुम्ही अजून गाजर, ढोबळी मिरची जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता। तर माझ्याकडं हे अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी फक्त मेथीच वापरली आहे। दुसऱ्याही भाज्या टाकल्या तर ते खायलाही टेस्टी लागतं आणि मुलं आवडीने खातील काहीतरी वेगळं म्हणून। तोपर्यंत हे बॅटर करत होते तोपर्यंत मी पॅन तापायला ठेवला होता। आता आपण त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊया। तवा आहे ना आपला तो एकदम कडकडीत तापला पाहिजे, कडक म्हणजे व्यवस्थित मग ते करता येतं। तेव्हा आता आपण असं वरतून थोडं थोडं तेल सोडायचं आहे। त्यानंतर 2 मिनटं ती बाजू व्यवस्थित एक बाजू शेकून घ्यायची आहे। आता व्यवस्थित एक बाजू शेकली आहे, आता आपण दुसरी पण बाजू अशी 2 मिनटं व्यवस्थित तेल सोडून शेकून घेऊया। हे बघा आता दुसरी बाजू पण आपण अशी व्यवस्थित पूर्ण ब्राऊनमध्ये शेकून घ्यायची आहे। हे बघा किती व्यवस्थित शेकले गेलेले आहे। आता आपण हे अशाच प्रकारे बाकीचे सगळे करून घेऊया। आता मी हे काढून घेते। अशा प्रकारे आपले तांदळाच्या पिठाचे पौष्टिक असे घावण खाण्यासाठी तयार आहेत। हे रात्रीच्या वेळेस जेवणाच्या वेळेस तुम्हाला भाजी चपाती जेव्हा करायचा कंटाळा आला असेल त्यावेळेस तुम्ही असे घावण करून खाऊ शकता।